जय श्री स्वामी समर्थ मंडळी, आपण कुठलंही काम करायला घेतलं की आपल्या मनाची एकाग्रता खूप महत्वाची आहे. आपण कुठलंही काम करताना मन एकाग्र ठेवलं ना, यश नक्की त्याच्यामध्ये मिळतं. मन एकाग्र ठेवल्यास काम नक्की पूर्ण होतं. म्हणून कुठलंही काम करताना मन त्याच्यामध्ये एकनिष्ठ ठेवा, बघा यश नक्की तुम्हाला भेटेल. त्याच्यावरूनच आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक वृद्ध योद्धा होता. तो त्याच्या काळातला खूप प्रसिद्ध योद्धा होता. त्याच्या काळामध्ये त्यांनी मोठमोठ्या योद्ध्यांना हरवलं होतं, त्यामुळे त्याची प्रसिद्धी सगळीकडे होती. आता या वृद्ध वयामध्ये तो त्याच्या मुलगा आणि शिष्याला प्रशिक्षण देत होता. प्रशिक्षण देत असताना त्याच काळामध्ये तरुण योद्धा सुद्धा खूप प्रसिद्ध झाला होता. वृद्ध योद्ध्याला सोडून त्यानं बऱ्याच मोठमोठ्या योद्ध्यांना हरवलं होतं. कमी काळामध्येच त्याला खूप प्रसिद्धी भेटली होती. त्यामुळे त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला होता. अहंकारामध्ये एक निर्णय घेतो की आपण ह्या वृद्ध योद्ध्याला हरवलं तर आपली प्रसिद्धी आणखीन होईल. म्हणून तो त्या वृद्ध योद्ध्याला युद्धाचं आव्हान करतो. मग त्या वृद्ध योद्ध्यानं सुद्धा त्याचं आव्हान स्वीकारलं. त्याचा मुलगा आणि शिष्य ते आव्हान स्वीकारायला नकार देत होता. बाबा, तुम्ही आव्हान स्वीकारू नका. पण या वृद्ध योद्ध्यानं आपल्या मुलाचं शिष्याचं न ऐकता त्याचं आव्हान स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे वेळेतच तो तरुण योद्धा रणांगणावर हजर राहिला. आपण विजय होणार या आनंदामध्ये तो होता. इतक्यात वृद्ध योद्धा सुद्धा तिथे हजर राहिला. तो शांत होता. युद्धाला सुरुवात. तरुण योद्धानं वृद्ध योद्धावर हल्ला केला. त्याच्या प्रत्येक वाराचा प्रतिवार हा वृद्ध योद्धा करत होता. असं करत करत तरुण योद्धा थकून गेला. त्याच्या लक्षात आलं, आपण आता या वृद्ध योद्धाच पुढे हरणार आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यानं वृद्ध योद्धाला अपशब्द वापर करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याचं मन विचलित होईल आणि आपला विजय होईल. पण त्याने किती अपशब्द वापरले, पण वृद्ध योद्धाने आपल्या युद्धावरून नजर हटवली नाही. त्याने आपलं मन एकाग्र ठेवलं आणि लढत राहिला. शेवटी तरुण योद्धाला आपला पराजय स्वीकारावा लागला आणि तो पराजय झाला. लढाई संपल्यानंतर वृद्ध योद्धाच्या मुलाने आणि शिष्याने विचारले, बाबा, तुम्हाला तो कितीतरी अपशब्द बोलत होता, तरी तुम्ही त्याला प्रतिकार का नाही दिला? तुम्ही गप्प का राहिला? त्यावेळी वृद्ध योद्धा बोलला, माझं मन विचलित व्हावं म्हणून तो मला अपशब्द वापरत होता. पण आपण कुठलंही काम करत असताना आपलं मन एकाग्र ठेवलं पाहिजे, तरच आपल्याला यश निश्चित भेटतं. वृद्ध योद्ध्याच्या शिष्याला आणि मुलाला आपल्या बाबाचं म्हणणं पटलं. म्हणून सांगते, कुठलंही काम करताना मन एकाग्र ठेवा, मन शांत ठेवा. मन शांत चित्ताने कुठलंही काम कराल तर यश तुम्हाला नक्की भेटेल.